राम कृष्ण हरी बोला, राम कृष्ण हरी। भक्ताची या घरी भगवंत नीच काम करी। अर्जुनाची सुद्धा घोडी धुवून काढणारा भगवंत आहे। आपल्याला कळत नाही, आपल्या जवळच भगवंत आहे, पण तो आपल्याला दिसत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, हेवा, दावा, स्वार्थ, राग ह्या सगळ्या गाठी झालेल्या आहेत शरीरामध्ये, आणि त्या गाठी विरघळवण्याचं काम फक्त हरिनाम करू शकतं। आणि ह्या गाठी विरघळल्यानंतर आपलं शरीर एवढं पवित्र होतं की भगवंताला शोधत जायची कुठं गरज भासत नाही। तोच भक्ताला शोधत आपल्या जवळ येतो। एक छानशी कथा तुम्हाला सांगते, तुम्हाला ती खूप आवडेल। भोलाराम अर्थातच भक्तमल ग्रंथ, या ग्रंथामध्ये अढय्यागत नावाचा एक भोलाराम होता। भोलाराम म्हणजे अगदी दिसायला गुडगुडीत, गोरा गोमटा, छोटासा बुटका, पण त्याला अढय्यनाथ असं म्हणायचे, कारण त्याला 2.5 शेर धान्य सकाळी 2.5 शेर आणि संध्याकाळी 2.5 शेर खायला लागायचं। घरातली लोक वैतागली, म्हणले आता घरात 18 विश्व दारिद्र्य, घरातले म्हणले ह्या अढय्यनाथला एवढं खायला द्यायचं कुठून। त्यामुळं शेवटी बघा, ज्या वेळेला अन्न कमवत असतो अण्णा, तोपर्यंतच त्या अन्नाला घरामध्ये किंमत असते। ज्या दिवशी अन्न आणायचं बंद करतो, त्या दिवशी तो अन्नाला महाग होतो। अशा पद्धतीनं अढय्यनाथाला म्हणजे भोलाराम म्हणूया आपण, ह्या भोलारामाला घरातल्या माणसांनी हाकलून दिलेलं असतं। बिचारा एकटंच बसलेलं असतं रस्त्यात। रामदास स्वामींची स्वारी सज्जनगडावरून निघालेली असते। रामदास स्वामींना बघितल्याबरोबर उठून पळत आलं आणि चरणावरती नतमस्तक झालं। स्वामींच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे। त्यांनी विचारलं, बाळा काय झालं, जरा दुःखी, खिन्नी, उद्विग्न दिसतोयस, काय झाले काय तुला? नाही काय, मला घरातल्यांनी हाकलून दिलं। अरे एवढा तर सुंदर दिसतोयस, गोरा गुमटा, जाड जूड, अगदी गुडगुटीत, का हाकलून दिलं? मला ना 2.5 शेर अन्न रोज खायला लागतं, सकाळी 2.5 शेर, संध्याकाळी 2.5 शेर, आणि एवढी परिस्थिती नाही, आणि पोरगं ढसाढसा रडायला लागलं। स्वामींना पण खूप दया आली, जवळ घेतलं आणि म्हटले, मग आता काय तुझं प्रयोजन आहे पुढं? काय नाही, मला तुमच्या आश्रमात घ्या, पडेल ते काम करीन, म्हणाल ती सेवा करीन, फक्त पोटापाण्याचा प्रश्न तेवढा माझा मिटवा। रामदास स्वामी म्हणले, बघ आश्रमामध्ये खूप गायी आहेत, गायी सांभाळायला लागतील, शेण काढायला लागेल, कष्ट करायला लागेल, कर्म करावं लागेल। आणि मग तो तयार होतो, ते त्याला घेऊन जातात। रोजचं काम चाललेलं असायचं, रोज गायी आणायच्या, शेतात चारून दूध काढायचं, सगळा आश्रम स्वच्छ ठेवायचा, आवडायचं त्याला सगळं काम करायला। एके दिवशी काय होतं, एकादश आलेली असते। आता एकादशीच्या दिवशी सकाळी ह्याला सांगितलं रामदास स्वामींनी, म्हटले आज एकादशी आहे बाळा, आज एकादशी धरावी लागेल। आज काय आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघर, आपलं भोजनालय ते काय बंद राहील, आज काय तिथं काही पकवलं जाणार नाही, काही शिजवलं जाणार नाही। ते पोरगं म्हणायला लागलं, म्हणजे भोलाराम म्हणतो, नाही पण मला भूक नाही निघणार, मी काय करू, मला नाही जमणार हो, मला खूप त्रास होईल। त्यावेळेला मग स्वामीजी म्हणतात, हे बघ, हे थोडे बटाटे, तुझं जेवढं काय तुला लागते ते सगळं तू घेऊन रानात जा, तिथंच चूल कर आणि तिथंच खा। पण एक लक्षात ठेव, ज्यावेळेला तो ते खायला सुरुवात करशील त्याच्या अगोदर आपण आश्रमात कसा रामाला नैवेद्य दाखवतो, म्हणजे भोग म्हणजे नैवेद्य, हा भोग तिथं रामाला दे आणि मग जेवायला बस, हां, नाहीतर तसं जेवू नको। पोरगा आनंदानं सगळं त्याचं काय असेल मटेरियल ते घेऊन जातं, सामुग्री, आणि 3 दगडाची चूल करून अगदी छानपैकी स्वयंपाक करतं। स्वयंपाक झाल्याबरोबर ताटात पात्रात वाढून घेतं आणि नैवेद्य एका ठिकाणी काढतं आणि म्हणते, रामा, प्रभू रामा ये नैवेद्य ग्रहण कर, रामा यावे, प्रभू रामचंद्रा यावे, आणि नैवेद्य ग्रहण करावे। तेवढ्यात खरोखरच प्रभू रामचंद्र येतात, आणि प्रभू रामचंद्र आल्याबरोबर त्यांनी
ते नैवेद्य खाल्ला आणि परत म्हणतात मला खूप भूक लागली रे, अजून खायला भेटेल का? तो भोलाराम म्हणतो भेटेल की खायला, खा मग हेच आता. आता इच्छा नव्हती मनातनं, पण खा म्हणायला लागलं. शेवटी तो नैवेद्य संपला, ते सगळं जेवलेलं संपलं. भोलारामला एकादशी घडली. खूप त्रासातनं घरी गेला. झालं 15 दिवस छान चाललं होतं. परत 15 दिवसांनी एकादशी आली. परत सगळी सामुग्री घेतली आणि रामदास स्वामींना भोलाराम म्हणतोय, गुरु मला गेल्या वेळेला प्रभू रामचंद्र आले आणि त्यांनी माझं सगळं जेवण खाल्लं, तर आता मला त्यांचं 250 त्यांचं आणि माझं 250 असं दोघांचं 500 जेवण आम्हाला द्या. मग त्यांनी ते म्हणले घेऊन जा तुला काय लागते ते. परत तो घेऊन गेला, चूल पेटवली, तोच कार्यक्रम, परत नैवेद्य ठेवला. पण आता मात्र प्रभू रामचंद्र एकटे आले नाहीत. येताना लक्ष्मण बरोबर आला आणि सीतामैया. ते म्हणले आम्हाला पण भूक लागली आहे प्रभू, आता काय करणार, काय बोलता येईना भोलारामला. म्हणतोय आता खाऊन टाका हे. झालं तेही जेवण त्यांचं सगळं गट्टम केलं प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता. आणि मग भोलाराम असाच बसला. परत घरी आला, त्रासून घरी आला. परत म्हणला आता काही बोलला नाही. आता म्हणतो पुढच्या एकादशीला अजून ह्या तिघांचं पण जेवण घेऊन जातो. परत एकादशी आली आणि परत एकादशीला परत स्वामीजींना म्हणतो, स्वामी मला अजून अडीच असं तिघांचं जेवण आणि परत एकट्याचं असं द्या. ते म्हणले का रे? म्हणले ते सीता आली, लक्ष्मण आला आणि राम आला आणि ते तिघांनी खाल्लं, मला काहीच नाही भेटलं. मग ते म्हणले बरं तुला काय घ्यायचंय ते घेऊन जा. पुन्हा तो तेवढी सामुग्री सगळ्यांची चौघांची घेऊन जातो. सगळा स्वयंपाक बनवतो, नैवेद्य ठेवतो. प्रभू रामा यावे, रामा यावे, नैवेद्य खावा, जेवा, लवकर या, कारण त्याला भूक लागलेली असते. आज तरी त्याचे खायला भेटणार. कशाचं प्रभू रामचंद्र आले आणि येताना ते हनुमान बरोबर आला. तो लागला येड्यासारखं करायला भोलाराम म्हणतो, रामा मी तुम्हाला सांगितलं होतं की तिघांनीच यायचं आणि मग तुम्ही आता ह्याला कसं काय ह्या माकडाला बरोबर घेऊन आलाय? तर ते म्हणले अरे ए बिन बुलाया मेहमान, ह्याला मी बोलवत नाही तरी माझ्या मागं लागून आले. आता ह्यात माझी काय चूक आहे? आता मी तरी काय करणार? म्हणले बघ आता कसं म्हणजे मी त्याला तरी समजावून सांगू, आता नाही म्हणता येते का? मग काय आता? म्हणले बघ आता त्याला पण खायला लागेल. झालं 3 एकादशी ह्या भोलारामला घडल्या. आणि मग भोलाराम परत घरी जातो आणि रामदास स्वामी म्हणतात आता आम्ही जरा बाहेर चाललेलो आहे, म्हणजे देवधर्म इकडं तिकडं भ्रमण करायला, अनुष्ठान ह्याच्यासाठी बाहेर निघालेलो आहे. तर हा आश्रम आता भोलाराम तुला सांभाळावा लागेल, सगळ्या गायींची काळजी घ्यावी लागेल, स्वच्छता आहे ते सगळं कर. तर तो म्हणतो हो. आणि तो सांगतो म्हणतो त्या दिवशी पण सगळं माझं जेवण खाल्लं त्या लोकांनी. त्यावेळेला रामदास स्वामींना वाटतं ह्याची भूकच दिवसेंदिवस वाढत चालली वाटतं. काय खाते खाऊ द्या म्हणले, काय खायचे काम तरी करते. खरं वाटलं नाही स्वामीजींना. आणि मग स्वामीजी गेले, त्यांनी प्रस्थान केलं बाहेर भ्रमंतीला, ते निघून गेले देवधर्मासाठी. आणि मग हा सकाळी उठला आणि सगळं आवरलं बिवरलं आणि तेवढ्यात जेवायला त्यांनी बनवलं. आणि जेवायला बनवल्यावरती परत हे सगळे स्वारी तिथं हजर जेवताना. मग परत तो म्हणला आता मी तुम्हाला एक सांगतो प्रभू रामचंद्रा, तुम्ही उद्यापासून येणार ना तर जरा लवकर येत जा. तर ते म्हणले का रे? तर म्हणले नाही माझी पण खूप आबळ होते, तुम्ही ते हनुमानला पण घेऊन येत आहे, सगळ्यांना घेऊन येत आहे घरदाराला, आणि नैवेद्य काय एवढ्या जणांना द्यायचा असतो का? माझा तरी थोडासा विचार करा ना. म्हणले ते सीता आहे तुमची बायको, तिला स्वयंपाक करायला पाठवा. तो हनुमान आहे ना त्याला लाकडं आणायला पाठवा. आणि तो गोरा गोमटा दिसतोय की तुमचा लक्ष्मण, त्याला भिक्षा मागायला पाठवा. आणि तुम्ही देव आहात, त्याला फक्त माहित होतं राम एकटा देव आहे, तुम्ही फक्त स्थानापन्न व्हा. झालं. दुसऱ्या दिवशी सीता येते, पदर बिदर खोचून स्वयंपाकघरात कामाला लागते. लक्ष्मणानं अवतार धारण केला भिक्षुकाचा, तो भिक्षा मागायला जातो. आणि त्यानंतर हनुमानजी आपलं लाकडं आणायला जातो. असं मिळून सीता इतकं छान असं जेवण करते
पुरणपोळी करते सीता जेवायला. पुरणपोळीचं जेवण केल्यावर सगळ्या पात्रामध्ये ती वाढते. भोलाराम पण बसतो जेवायला. एक घास मोडणार तेवढ्यात त्याला एकदम आठवतं. तो म्हणतो, रामदास स्वामींना पुरणपोळी खूप आवडते आणि ती पण गरम. म्हणतो, नाही नाही नाही, म्हणतो मी नाही जेवत, तुम्ही तुमचं जेवा. आणि सीतेला म्हणतो, तुम्ही आई 4 पोळ्या मला ह्याच्यामध्ये द्या, मी त्या घेऊन जातो पटकन आणि जिथं कुठं मला भेटतील स्वामीजी त्यांच्याकडे मी ते देऊन येतो, म्हणजे ते जेवल्यावर मग मी खाणार. फार भोळा असतो. भोळी माणसं एकदम शांत निरागस असतात. त्यांच्या मनात कसलाही भाव नसतो. फक्त एक भक्ती केली तर मनापासून, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, एकदम भाव धरूनच कुठली पण गोष्ट करायची, अशी ओबडधोबड नाही. आणि मनापासून की हे होणारच, हे घडणारच, अशा पद्धतीनं. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे पण तू आता जाणार एवढ्या लांब, ते किती लांब गेले असतील, 4 दिवस होऊन गेलेत. तर तो म्हणतो, त्याला वाटतं इथं जवळपास असतील, पळत पळत जाता येईल, गुरुकडे भेटायला जायचंय, बळ आलेलं आहे किती बघा. तर ते म्हणतात, नाही नाही, तुला असं कर, हे हनुमान उड्डाण करण्यात चांगला प्रवीण आहे, त्याला जा ना बरोबर घेऊन. तर हनुमान म्हणतो, हो माझ्या बस खांद्यावर, मी तुला घेऊन जातो. बसलं मुटकं मारून खांद्यावर हनुमानाच्या. आणि हनुमान हवेतनं उडत जिथं थांबले होते हे आपले स्वामीजी, तिथं रामदास स्वामी त्या स्वामीजींच्या तिथं नेऊन गेल्याबरोबर म्हणतो, चला चला चला, उठा लवकर, रामदास स्वामींना हे पुरणपोळी खाऊन घ्या, बघा हे सीतामयाने केलेली आहे. तेव्हा त्यांना काही कळतच नाही. ते म्हणतात, आता काय ह्याचं करावं, भोलाराम तू आलास कसं एवढे लांब. तर तो म्हणतो, त्याला काय एवढं, ते माकड घेऊन आले म्हणले मला. म्हणले माकड, म्हणले कुठे आहे ते माकड. म्हणले आहे ना ते बाहेर थांबले. आणि मग स्वयंपाक, म्हणले स्वयंपाक केला सीतेनं, भिक्षा मागितली लक्ष्मणानं, रामाला मी नाही काय काम सांगितलं, राम तसाच बसला होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला. रामदास स्वामींच्या पटकन लक्षात आलं की काहीतरी भानगड वेगळीच दिसते. मग ते म्हणाले, बरं मग असं कर ना, तू लेका एवढं तुझ्या देवाच्या पर्यंत जाऊन पोहोचलास भोलाराम, आणि मला पण तुझ्या देवाचं दर्शन घेऊ दे की, बघू कोण आहे तुझा देव. तो बाहेर जाऊन म्हणतो हनुमानाला, या की आतमध्ये. हनुमान आत आल्याबरोबर रामदास स्वामी उठतात आणि एकदम त्यांच्या चरणावरती लोळण घेतात. जशी त्यांच्या चरणावर लोळण घ्यायला सुरुवात केली तसं भोलारामाला वाटतं की हे माकड नाही, हे बी काहीतरी मोठं दिव्य आहे. मग तो बी त्यांच्या पाया पडायला लागतो. त्यावेळेला ते म्हणतात स्वामीजी, रामदास स्वामी म्हणतात की काही ठिकाणी गुरु शिष्याला भगवंत दाखवतो, पण काही ठिकाणी मात्र शिष्यसुद्धा गुरुला भगवंत दाखवतो. हनुमानाला म्हणतो, हनुमानजी किती उशीर केला माझ्याकडे यायला, पहिलं शिष्याकडे आला, शिष्याला पहिलं दर्शन दिलं आणि मग माझ्याकडं. अशा पद्धतीनं गुरु आणि शिष्याचं नातं हे इतकं भक्कम असतं. गुरु तसा पाहिजे आणि शिष्यही तसा पाहिजे, तर हे नातं इतकं अबाधित राहतं की ह्या नात्यामध्ये एक मायलेकरासारखा एक जीव, असं एक प्रेम उत्पन्न होतं की जे एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. असं हे गुरु आणि शिष्याचं नातं असतं. म्हणून कुठलाही गुरु आपला जो असेल त्याची मनोभावे पूजा केली, श्रद्धा मनपूर्वक की बाबा हा माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे, आणि तो गुरु भले ज्ञात असू द्या नाहीतर ज्ञात नसू द्या. आता बरेच जण आपण म्हणतो स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपण बघतो पाठीमागं कोण नाहीये, पण आहेत हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. कारण मन आणि आत्मा ह्यांचं कनेक्शन खूप जोरात असतं. ते मन म्हणजे आत्मा आपल्याला तिथपर्यंत सांगतो की आहेत स्वामीजी, ही काय इथंच आहेत पाठीमागं, म्हणून आपली सगळी कार्य सिद्धी होत असते. म्हणजे एका गुरुचं उदाहरण सांगितलं. अशा पद्धतीनं आपण गुरुविन कोण दाखविल वाट, आपला तो एक गुरु करुणी घ्यावा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जरा व्हिडिओ लांब होतोय. हॅव गुड डे. थँक्यू. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.